मी सचिन राणे. आज मांडेश्वर मित्रमंडळ वरची शळपी आज या ठिकाणी शिगमोत्सवाच्या निमित्ताने पोसाचा कार्यक्रम या ठिकाणी साजरा केलेला आहे. त्याचप्रमाणे सर्व इथं ज्येष्ठ कनिष्ठ सर्व लोक आहेत, त्यांच्याकडून जाणून घ्यायचं आहे हा कार्यक्रम केव्हापासून चालू करण्यात आला आणि शिगमोत्सवाबद्दल तुम्ही काय आपल्याला लोकांना देऊ इच्छिता. आणि आज या जे पोस्ट निमित्त तुम्ही दोन गोष्टी मला काय सांगू शकता. एक मिनिट. ओमकार परब माझ्याशी बोलतायत. हे आज चिकन झालं एकदम मस्त, एकदम चांगलं झालेलं आहे. ओके. आणि काय चिकन बद्दल काय वाईट नाही, चिकन अत्युत्तम झालं आहे. आता हे सगळं कार्यक्रम वगैरे झाणार आणि ह्याच्यानंतर आमचा पुढचा कार्यक्रम होणार, सोंगा वगैरे हाणणार. मग हा कार्यक्रम पारंपरिकदृष्ट्या चालत आलेला आहे काय का? हा, पारंपरिकदृष्ट्या आलेला आहे कार्यक्रम. त्याच्या साधी प्रत्येक लोक असं आपल्याला साथ देतात. प्रत्येक गावावरून पुऱ्यातून गावानातून सगळे येतात आणि आपल्या पोसासाठी एक आनंद देतात. मी म्हणतोय बाबली परब यांचं जाणून घ्यायचंय व्यक्ती. तुम्हाला याबद्दल काय वाटतंय? चांगली गोष्ट. ओके. तुम्ही या शिगमोत्सवामध्ये कुठली भूमिका सादर केली होती? कृष्णाची भूमिका करतो. ओके. गेल्या वर्षामध्ये कृष्णाची भूमिका करतो. तर तुम्हाला काय काय कमी पडलं नाही ना? नाही ना? अत्यंत. आता त्याचप्रमाणे आपले ज्येष्ठ कलाकार ज्यांना अनेक वर्षाचं जे काय म्हणतात ते अनुभव, ते आमचे दादू परब उर्फ काय शिवराम परब, ह्यांना जाणून घेऊया. ह्या कार्यक्रमाबद्दल तुम्हाला काय वाटलंय? आनंद वाटतो. हा, तुम्ही यंदा काय कुठली भूमिका सादर केली होती? आम्ही चले बुवाजीची. चले बुवा. हो. आता काय करणार तुम्ही? आता बघूया कोळीचा नाच घेऊचा. कोळीचा काय घेऊची. तुम्हाला काय कमी पडलंय काय? नाही, कमी पडाल काही नाही ना? व्यवस्थित वाटलंय ना? सुंदर. यंदा शिगमोत्सव कशा प्रकारे म्हणजे कसा आनंदाने साजरा झाला ना? एक मिनिट. आता मुंबईवरून बऱ्याच वर्षांनी 25 वर्षांनी लोक बोलतायत आपल्या शिगमोत्सवाला इथे उपस्थित आहेत, त्यांना जाणून घेऊया. बाळू परब, बाळू वागदेकर, एक छोटा पॅक बडा धमाका. बोला. आम्हाला 25 वर्ष झाली. ओके. म्हणजे अजून तुला 25 वर्षात झाली. 25 वर्ष म्हणजे कार्यक्रमासाठी कार्यक्रम खूप वर्ष झालेले आहे. ओके. पण तुका 25 वर्ष झाली. बोला. हे कार्यक्रम चांगले झालेले आहेत. ओके. 5 दिवस, हा 6वा दिवस, 7वा दिवस. ओके. चांगले कार्यक्रम चालले. तुम्ही जेव्हा गेल्या वर्षात 25 वर्ष नाही आलात? नाही, 25 वर्ष नाही. पण तुम्हाला आवड आहे? हो, आवड असल्यामुळे मी. पण मी काय म्हणतोय, सेटने तुम्हाला सुट्टी नाही दिल्यामुळे तुम्ही इथं पोहोचू नाही शकलात. पण यंदाचा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला? चांगला. तुम्ही खुश आहात? ओके. आता त्याचप्रमाणे सगळ्यांना म्हणजे चॉकलेट बॉय जे आबा परब यांचं जाणून घ्यायचंय. आजच्या कार्यक्रमाबद्दल तुम्ही काय बोलू शकता? कसं वाटलंय तुम्हाला कार्यक्रम? कार्यक्रमाबद्दल म्हणजे हे पारंपरिक चाललंय, ते पूर्वानुपूर्वी चालू ठेवलंय. ते मांडेश्वर जे देवस्थान आहे, ते देवस्थान हे चालू ठेवतोय. आम्ही फक्त करते आहोत. ओके. त्याच्यामुळे हे चालू आहे. यंदाच्या या शिगमोत्सवामध्ये तुमची भूमिका काय होती? आमची भूमिका हे हेल्पर होतो. हेल्पर माल वाहू. हा. ओके. आणि तुम्ही कुठल्या भूमिका सादर केली होती का? मुंबईवरून 25-30 वर्षांनी पुन्हा मुंबईकरी सगळे दरवर्ष येतात. हा. आणि त्याच्यामुळे त्यांना आम्ही संधी देतो. आज हे कार्यक्रम करा, ते कार्यक्रम करा, तो कृष्ण जया, मारुती जया, राधा जया. मग त्यासाठी आम्ही त्यांना संधी देतो. आम्ही हेल्पर म्हणून काम करतो. दुसऱ्यांकडे जातो. त्याचप्रमाणे पेटीवादक मांडेश्वर रवींद्र परब यांचं मनोगत काय आहे ते बघूया. आता तुम्हाला कसं वाटलंय? एकदम मस्त. हा. तुम्ही किती वर्षाने आला तिथं? मी तर या 2 वर्ष तर कायम आहे. हा. यावर्षी पण आलो. तुमची यांच्यात भूमिका काय? पेटी मास्टर. पूर्वी काय करत होता तुम्ही? राजण्याचं पण काम करायचं. तुमचा अनुभव काय आहे? माझ्या अनुभवामध्ये मग तर
माझ्या माहितीप्रमाणे तर हे खूप चांगलं आहे आणि असंच वर्षानुवर्ष चालू पाहिजे. आणि हे सर्व तुम्ही मी काय म्हणतोय मुंबईवरून इथे गावाला येते वेळी पहिली आधी अरेंजमेंट करता का कुठली गाणी म्हणावी काय करावं? काय नाही, ते अचानक आपल्या डोक्यामध्ये येऊ शकतात. ते असा तो शिव म्हणजे रियाज वगैरे काय करायची गरज नाही. ते बरोबर सर्व आपण होऊन जातात. तुम्ही आता हार्मोनियम मास्टर होता, तुमचे गुरु कोण? तातू परब तातूपर. ते कशामध्ये मास्टर होते? हार्मोनियम मध्ये. काही लोक म्हणत होते की ते घुमाट वगैरे याच्यामध्ये प्रसिद्ध होते. आणि पण मग तुम्ही ती कला घुमाट ही कला तुम्ही आत्मसात करू शकला नाही, याचं कारण काय? घुमट कधी हातात घेतलंच नाही. ओके. ते मी फक्त पेटी वाजू शकतो. पण वडिलांचं वाद्यन ते त्यामध्ये ते नाव म्हणजे नाव लौकिक होते त्या, पण तुम्ही का नाही घेतलात? पेटी का घेतला, सादर काय केला तुम्ही, माझी ती आवड चॉईस केलात? ती माझी आवड पेटीचीच होती, त्यामुळे घुमटावर जास्त लक्ष नाही. ठीक आहे, ठीक आहे. त्याचप्रमाणे अष्टपैलू कलाकार, हनुमंताची भूमिका आणि कॉमेडी एक्सप्रेस हे आता यांचं आता मनो एक जाणून घेतोय. तुम्हाला कसं वाटलं या कार्यक्रमाबद्दल? दिलीप वागदेकर यांच्या जवळ येतोय. तुम्हाला काय वाटलं या कार्यक्रम? आनंद वाटला. ओके. तुम्ही या शिगमोत्सवामध्ये कुठली भूमिका सादर करता? हनुमानाची. ओके. मग 3 दिवस का नाही करू शकला तुम्ही? 3 दिवस आता नाही, तुमच्या वयानुसार. ओके. लहानपणापासून मी हनुमान. पण काही केला 2025 मध्ये तुम्ही आजीची जी भूमिका केलात, म्हातारी खोतीन, म्हणजे त्याच्याबद्दल तुम्हाला कसं आलंय मनामध्ये तुमच्या तीच भूमिका करावी? खूप लोक काय ना आवडीन बोलो. लोकांच्या आवडीने आवडीने भावे हरिनाम घेसी, असं आहे का? ठीक आहे. त्याचप्रमाणे यंदा ठीक आहे. त्याचबरोबर काय आमचं काय नाही, तुम्ही पारंपरिक दृष्ट्या कसं चालत आलंय शिगमोत्सव? तुम्ही यामध्ये कसली भूमिका सादर केली होती यंदा? राधा राधेचं काम. दरवर्षी राधा होता का तुम्ही? एका वर्षी कृष्णा पण झालो. पण तुम्हाला एवढी आवड का राधाचीच भूमिका, कृष्णाची भूमिका का करत नाही तुम्ही? एका वर्षी केली होती. लेडीज आकर्षक होता. हा, आवड सगळी आहे. ओके. शिमगा म्हटलं की आमच्या अंगावर काटा उभा राहतो. ठीक आहे. मांडेश्वर मित्र मंडळामध्ये किती वर्ष तुम्ही कार्यरत आहात? आम्ही 48 वर्ष. ठीक आहे. त्याचबरोबर मृदुंगमणी ज्यांनी दिवा साबेगाव यामध्ये अनेक भजनांना साथ संगत केली, ते आमचे योगेश वागदेकर आता माझ्या समोर आहेत. त्यांचं मला जाणून घ्यायचं यंदाच्या शिगमोत्सवाबद्दल तुम्हाला काय वाटलं? खूप मजा आली. मस्त. 2024 मध्ये तुम्ही मला इथे तुमची उपस्थिती नाही दिसली होती. आजारी होतो, सुट्टी नाही भेटली होती मला. यंदा तुम्ही कुठली भूमिका सादर केली होती? काय नाही, पकवायला म्हणजे साथ संगत करण्या. ओके, चालेल. भूमिका एक हिडिंबाची भूमिका सादर केली होती. तुम्हाला ती भूमिका का आवडली? तुम्ही का त्याच्यामध्ये चॉईस केली की हीच भूमिका मला द्या? सांग. बोला काही आवड सांगा, तुमची आवड सांगा. मला आवड होती म्हणून मी ती भूमिका सादर केली. नाही, तुम्ही घाबरू नका. म्हणून मी काम घेतलंय. ज्येष्ठ असे वसंत परब यांना विचारूया, या 2025 मध्ये तुम्हाला या शिगमोत्सवाबद्दल काय कसं वाटलंय, काय वाटलंय तुम्हाला? चांगलं वाटले हे चांगलं. ओके. आणि तऱ्हेतऱ्हेचे गाणी म्हणणार, वर पुढे आपलं शो कसं निर्माण होणार ह्याच्या पाठी असतो. मी काय म्हणतोय, तुम्ही 2025 मध्ये कुठली कला सादर केलात? ही घुमट वाजवणे. ही घुमट ही परंपरा ही कशी निर्माण झाली या ठिकाणी? पहिल्यापासूनच निर्माण झालेली आहे. ती पुढे चालत गेली. ठीक आहे. याचा अनुभव तुम्हाला किती वर्षाचा आहे? हे जवळजवळ 40 वर्ष आता आतमध्ये काम करतो त्या भूमिकेत. हा मांडेश्वर मित्रमंडळ जो आहे ही किती वर्ष झाली स्थापन झाल्यावर? स्थापन झाल्यात त्याच्या पूर्वंपार चाललेला आता. असे किती पिढ्या गेल्या असतील त्याची काय गणती नाही.
जेवणाचे आचारी सुभाष आंबडोसकर यांना जाणून घ्यायचं आहे मला की या 2025चा शिगमोत्सव जो साजरा झाला आहे त्याबद्दल तुम्ही कसं जेवण केला, तुम्ही त्यामध्ये कुठली भूमिका केलेला आहात, काय तुमची त्याबद्दल तुम्ही 2 गोष्टी आपल्याला सांगायच्या आहेत. तुम्ही बोला, तुम्ही सादर करा काही बोला. तुम्हाला कसं वाटलंय या मांडेश्वर मित्रमंडळाला किती वर्ष झाली? बरीच वर्ष झाली आता. तुम्हाला यामध्ये आवड कशी निर्माण झाली? पारंपरिक कार्यक्रम ते साजरा होत असल्यामुळे त्याच्यातच सगळ्यांना आवड आली ना, निर्माण झाली. त्याच्यातनंच आज निष्पन्न होत आहे, तसंच पुढे चालवत राहणार आहेत लोक. यामध्ये तुमची काय भूमिका आहे? आमची भूमिका सगळीच भूमिका केली. पहिले 10 वर्षापूर्वी आम्ही कृष्णाची भूमिका केली, राधेची केली, वासपाची भूमिका केली, पक्वा दादन केला. पण तुमच्या हातातून अतिशय गोडवा असं निर्माण होतोय पक्वाजावरती, तुम्ही वाजवता, ते लोकांना आवडतंय. जेवण आवडतंय आमच्या सगळ्या लोकांना. तुम्ही आज जे जेवण बनवलं, 1000 लोक इथं जेवून गेली, खरोखर तुमच्या हातामध्ये एक लक्ष्मी आहे. त्याबद्दल तुम्ही ती इतर गोष्टी कला तुम्ही हातात न घेता तुम्ही जेवण ही कला कशी सादर केली? आत्मसातच केली. आम्ही कुठे शिकलो नाही, कुठे कॅटरिंगला गेलो नाही, कुठेही काही नाही. आत्मसातच जेवणाची भूमिका आम्ही. तुम्ही हॉटेल मॅनेजमेंट वगैरे केलेलात का? काही नाही. पण तुमचा जास्तीत जास्त एक्सपिरियन्स असल्यामुळे तुम्ही हे करू शकलात. त्याचप्रमाणे आता आमचे सीताराम परब आजोबा असं इथं या वाडीमध्ये प्रसिद्ध असलेले सीताराम परब यांच्याकडून जाणून घ्यायचं आहे शिगमोत्सव बद्दल तुम्हाला काय वाटलंय? स्वामी समर्थाची भूमिका. तुम्ही भूमिका करता, तुम्हाला किती वर्षाचा एक्सपिरियन्स आहे? 12 वर्ष झाली. या शिगमोत्सवाबद्दल तुम्हाला किती वर्ष झाली यामध्ये तुम्ही कार्यरत आहात? तुम्ही या मंडळामध्ये माहितच नाही का पूर्वीपासून असो. म्हणजे पूर्वी किती वर्ष झाली? विचारू नको. तुझे बाबा बरोबर होते. ठीक आहे, तुम्हाला आवड निर्माण झाली ना? या मांडेश्वर मित्रमंडळ आपलाच आहे, बरोबर का? तर या मांडेश्वर मित्रमंडळामध्ये तुम्हाला काय वाटतंय? कार्यक्रमाबद्दल कसं वाटतंय? मी खूप वर्षापूर्वी इथे होती, सगळ्यांना साड्या वगैरे नेसवायची, ओके. सगळं माझ्याचकडे असायचं. आता लग्न झाल्यापासून मी इथे नाही. ठीक आहे, म्हणजे त्यामध्ये तुमची इतर मोलाची सहकार्य आहे. आजपर्यंत हा मंडळ स्थापन झाला, ह्याला किती वर्ष झाली? ते आमच्या हे का पण म्हणजे बरीच वर्ष झाली. पारंपरिक ही राधा आहे, मित्रमंडळ आहे. ठीक आहे, धन्यवाद. तुमचं नाव काय बोललात? अंजली चंद्र. ठीक आहे. त्याचप्रमाणे आपल्या ओरोस मधील अध्यक्ष मित्रमंडळाचे, मांडेश्वर मित्रमंडळाचे, त्यांच्याकडून जाणून घ्यायचं आहे की या 2025 मध्ये जो शिगमोत्सव साजरा झाला याबद्दल तुम्हाला काय वाटतंय? आनंदच वाटतोय, पण कसं आहे, हे आम्ही केलं नाही, आमच्या पूर्वजांनी केलं नाही, ते आम्ही चालवतो पुढे. कारण त्यांनी आम्हाला देणगी एक दिलेली आहे, त्याची आम्ही पुढे जशी जमेल त्या पद्धतीने आम्ही नेतो, सर्वांना जवळ करून. पण मी काय म्हणतोय, तुम्ही कामधंदा करून सुद्धा या कलेकडे तुम्ही कशी कला ही जोपासता? श्वास ही कला म्हणजे श्वास आहे आमचा. कारण ते पूर्वजांनी दिलेलं आहे, त्या काही झालं तरी आम्ही टाकणार नाही. पण आज या ठिकाणी तुम्ही चिकन लोकांना मटण व्हायचा कार्यक्रम म्हणजे केलात, कार्यक्रम ठेवलात, हा कशा प्रकारे का म्हणून ठेवलात? नाही, ते कसं आहे, पूर्वपारे चालू आहे तेव्हा ते विरंगळा म्हणून जे जमलेला शिदा असायचा, त्याच्यापासून लोकांना बोलवून त्याचं जेवण घालायचं, त्या पद्धतीने आम्ही ते चालू ठेवलं. त्याचप्रमाणे आमच्या आता हे बळी काका आले आहेत, जे आम्हाला वेळोवेळी सहकार्य करतात. त्यांना जाणून घ्यायचं या शिगमोत्सवाबद्दल तुम्हाला काय वाटलंय? एकदम हे तरुण पुढे सध्याची असणार व्यवस्थित आहेत आणि आनंद वाटतो बघून येते भूमिका करतात ते बघून. शिगमोत्सव म्हटलं काय तुम्ही गावाला का येता? मी गावीच असतो सध्या. आता जवळजवळ 10 वर्ष मी सध्या इथेच आहे, पण ते शिकण्यासाठी होळीसाठी येतो. ठीक आहे, तुम्हाला या शिगमोत्सवामध्ये किती वर्ष कार्यरत आहात तुम्ही? मी आता जवळजवळ इथे 10 वर्ष तर इथे येतोय. पहिले मुंबईला असल्या कारणाने यायला मिळायचं नाही. ठीक आहे, सुट्टी मिळायची नाही. धन्यवाद. अत्यंत आनंदित वातावरण निर्माण झालेलं आहे युट्यूब चॅनलवर. त्यांचे आभार मानतोय. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.